छत्रपती शिवाजी महाराज की गॅसचे दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, गॅसचे दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा जय भवानी, जय भवानी, गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा, मोदी सरकारचा, फडणवीस सरकारचा, शिवसेना गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे, गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे। अरे आवाज कुणाचा? गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे, गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे। महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा, गॅसची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, महागाई लादणाऱ्या मोदी सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराज की, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कमर्शियल गॅसचे दर या सरकारने वाढवलेले, केंद्र सरकारने त्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्यानं पैसे वाटल्याचे पैसे वसूल करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये टॅक्स वाढवलेले आहेत। 2-3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। अशा प्रमाणे या महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातल्या जनतेच्या खिशातून पैसे काढून घेत आहे। एकीकडून लाडकी बहीण नावाखाली योजना द्यायच्या, वेगवेगळ्या योजना द्यायच्या। आपण बघता महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवर बलात्कार होतात, सोलापुरामध्ये कमीत कमी 6 मर्डर झालेले आहेत। त्यामुळे गृह खातं राज्य सरकार, केंद्र सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे। आम्ही दोन्ही राज्य आणि केंद्राच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी आणि साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सर्व पक्ष आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। महिलांना साहेब जेव्हा सत्तेवर यायचे होते तेव्हा ते म्हणत होते की मनमोहन सिंग महागाईच्या मवर बोलत नाही, परंतु आता अख्खी एबीसीडी होऊन गेली परंतु मोदी सरकार काय बोलत नाही। अशी परिस्थिती 30% म्हणजे गॅसची दरवाढ होते। रशिया आपल्याला स्वस्त तेल देत होतं, ट्रम्प म्हणला घेऊ नको, ह्या मोदीने लगेच बंद केलं घ्यायचं आणि ह्या युद्धाच्या ह्याच्यात जे रशियाचं स्वस्त तेल मिळत होतं जेणेकरून भारताच्या नागरिकांचा फायदा झाला असता, ते भारताला आज महाग तेल घ्यावं लागतंय, गॅसची टंचाई झालेली आहे। आणि या सर्वांच्या निषेधार्थ, कारण जो व्यावसायिक गॅस आहे तो सर्वसाधारणपणे हॉटेलवाले आणि उद्योगवाले वापरतात, त्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती वाढणार आहेत। आज गोरगरीब सोलापुरात भजीपाव खाऊन जगतात, परंतु त्या गाडीवर जो गॅस आहे तो आता तिपटीने वाढल्यामुळे 3000च्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे साहजिकच गोरगरिबांना याची पहिला झळ पोचणार आहे। आणि दुसरं, जेव्हा हे गॅस सिलेंडर आपल्या घरी पोहोचवतात 30 ते 50 रुपयाची लूट चाललेली आहे आणि गृहिणी असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या या सर्व प्रकारला कंटाळे आहेत, परंतु भाजप फक्त राम नाम जपमा पळाया माल आपला असा धंदा चालू आहे आणि गोरगरीब त्यामुळे होरपळत आहेत। त्यामुळे आज शिवसेनेने या ठिकाणी ज्याप्रमाणे मोदी बनत होते खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यामुळे गरिबांचं जीवन दुष्मय झालेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेनं आज हे चूल मांडव आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी भाकऱ्या तयार करून मोदी सरकारला हे पाठवणार आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।